कोणत्या झेडपीत ओबीसींना आरक्षण? बोगस कुणबी ओबीसींचे अधिकारी? ओबीसी नेते का झालेत आक्रमक? जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आणि त्याला कारण ठरलंय तर हैदराबाद गॅझेटच्या GR नंतर मराठा समाजाला मिळालेलं ओबीसी आरक्षण. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोगस प्रमाणपत्र मिळवलेला नेता विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार असल्यानं ओबीसींचं राजकीय आरक्षण संपल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केलाय. गावचा सरपंच असेल किंवा ग्रामपंचायतचा मेंबर असेल, तो 18 पगड जातीतला ओबीसी दिसणारच नाही. बडी तो कानपिळी ज्यांचं समाज जे काही आत्ता आलेले आहे ते सगळी पदं, नोकऱ्या, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जातील. या 354 जातीमध्ये विखुरलेला ओबीसी जो आहे त्याची दुर्दशा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी गती होती तीच गती त्याची होईल, अशा प्रकारचं चित्र या निमित्तानं पुढे येत आहे. ओबीसीची जागा आल्यानंतर ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत व्हायची. आता ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेतलेला माणूस, की जो माणूस आमदाराचा चेला आहे, जो माणूस वेगवेगळे उद्योगधंदे करतोय, जो माणूस 4 पैसे पाळू नये, ज्या माणसाची दहशत आहे गावगाड्यामध्ये, अशीच माणसं आता निवडणुकीला ओबीसीच्या जागेवर सुद्धा निवडून येतील. दुसरीकडे मनोज जरांगेंनी जितक्या नोंदी वाढतील तितके दावेदार वाढणार असल्याचं म्हटलं. ते आणखी मिळू द्या तर मिळालंच, नाही तर मिळायच्या आधीच राजकारणाचंच कंट्रोल घेण्यात देण्याचं त्यांना तेवढंच काढतात. ते छगन भुजबळ तेवढाच ना आधी फक्त राजकारण, एक राजकारण. गरिबाच्या पोराच्या शिक्षणाचे किती हाल आहेत, गोरगरीब मराठ्यांना योजना येत्या, कृषीच्या सिंचनाच्या येत्या, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येत्या, गोरगरिबांच्या घरात 4 वस्तू जात्या. हे त्याच्या डोक्यात नाही, त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच. तब्बल 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 34 जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली. त्यासाठी अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं. मात्र 34 पैकी किती जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना अध्यक्षपदासाठी आरक्षण मिळणार आहे पाहूयात. सोलापूर, रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड, नागपूर, भंडारा. 1992 मध्ये मंडल आयोग लागू झाल्यानंतर 1994 मध्ये ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% राजकीय आरक्षण मिळालं. आता 34 पैकी 9 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदी ओबीसी आरक्षण आहे. या आरक्षणात आता मराठा समाजाचा समावेश झालाय. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेतून ग्रामीण भागात ओबीसी विरुद्ध मराठा मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता अधिक आहे. आणि याच ध्रुवीकरणातून झेडपी अध्यक्षपदाची खुर्ची कुणबी प्रमाणपत्रधारक मराठा पटकावणार की गावगाड्यातील ओबीसी एकत्र येऊन आपलं वर्चस्व दाखवणार, याकडेच आता राज्याचं लक्ष लागलंय. मात्र ओबीसी विरुद्ध मराठा या वादामुळे महाराष्ट्राची सामाजिक विण उसवत चालली आहे, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.